ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। ॐ गं गणपतये नमः। श्री गणेशाय नमः। गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण दररोज गणपती बाप्पाचं वर्णन आणि गणपती अथर्वशीर्ष याबद्दल समरस भावनेने विचारांची देवाणघेवाण करत आहोत. आत्तापर्यंत आपण गोकर्ण कथा, गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ, त्यानंतर गणपती बाप्पाचा जन्म आणि कालच्या भागामध्ये आपण गजवदन, गणपतीचं जे मस्तक आहे ते हत्तीचं, मोठे कान का, वक्रतुंड, सोंड वाकडी का, पोट मोठं का, गणपतीचे हात 4 आहेत, तसा विचार जर केला तर हे 4 वेदांचं सुद्धा प्रतीक समजलं जातं. एका हातामध्ये पाशांकुशधारिणम, पाश आणि अंकुश. तसा आध्यात्मिक अर्थ जर बघायचा ठरला तर पाश संसाराला सुद्धा एक प्रकारचा भवपाश असं म्हटलेलं आहे. गणपती बाप्पाची भक्ती केल्याच्या नंतर तो संसारूपी पाश जो आहे तो ढिल्ला होतो आणि त्या संसारूपी दलदलीमध्ये जन्ममृत्यूच्या भयाने ग्रासलेला तो मनुष्य जीव, तो पाश ढिल्ला झाल्यानंतर ऐहिक कल्याण होऊन तो परलोकीची यात्रा सुखद करतो. नवे नवे त्याला देवाच्या चरणाजवळ जागा अंताला प्राप्त होते. तर तो संसारूपी पाश गणपती बाप्पा म्हणतो, तुम्ही माझ्याकडे या, मला शरण या, तुमचा हा संसारूपी पाश जो आहे तो मग ढिल्ला करेल आणि तुम्हाला मुक्ती प्रदान करेल. अंकुश तसं हे शस्त्र आहे, परंतु कुठल्याही गोष्टीवरती अंकुश शब्दाचा मराठीत अर्थ जर आपण घेतला तर कुठल्याही गोष्टींवर, कुठल्याही कर्तृत्वावर आणि कुठल्याही रूढीबाह्य वर्तनावर आपला अंकुश असायला पाहिजे. आज आपण बघतो आहोत थोड्या काही कारणास्तव आपल्यावरला, स्वतःवरला अंकुश, ज्याला आपण कंट्रोल म्हणू, तो निसटून जातो. परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडले म्हणून आईबापांनी थोडंफार बोललं तरी मुलं घर सोडून निघून जातात, आत्महत्येपर्यंत मजल जाते. परंतु गणपती बाप्पाने सांगितलं अंकुश ठेवा. अंकुश ठेवा म्हणजे काय करा? कंट्रोल ठेवा. क्रोध असेल, एखाद्याला राग येत असेल तर त्या रागावर सुद्धा अंकुश असायला हवा. एखाद्याला लोभ निर्माण होत असेल, त्या लोभावरती सुद्धा अंकुश निर्माण व्हायला हवा. म्हणून अंकुश. गणपती बाप्पाचं रूप फार सुंदर आहे, विलोभनीय आहे. रात्रंदिवसही जरी त्याच्याबद्दल बोलत गेलं, कारण तुझे वर्णावया चरित्र, तुझं समकवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद का न गावे. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. इतकी ताकद आहे. ईश्वराच्या गुणांचं जर वर्णन केलं, सद्गुणांना जर वाव दिला आणि त्या गुणांचं जर वर्णन केलं, जो गुणांचं वर्णन करतो तो पुण्यवान होतोच, पण जे श्रवण करतात, जे कानांनी ते गुणवर्णन ऐकतात, त्यांचे सुद्धा जन्मांतरीचे पाप जळून राख होतात. कसे जळतात ते पाप? आपण गणपती पुढं कापुराची आरती ओवाळतो. ज्ञानेश्वर माऊलींनी तर फार गोड वर्णन केलं हरिपाठामध्ये. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. निरंजनीमध्ये तूप जाळलं तर काळ्या रंगाचं काहीतरी कोळसा कोजळी शिल्लक राहील. अगरबत्ती जाळली तर रक्षा पांढऱ्या रंगाची राख शिल्लक राहील. लाकडं जाळले, गौऱ्या जाळल्या, कोळशे राख शिल्लक राहील. परंतु कापूर असा ज्वलनशील पदार्थ आहे, तो कापूर जाळल्यानंतर त्याचा डाग सुद्धा शिल्लक राहणार नाही. ईश्वराला शरण गेल्यानंतर कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. म्हणून ईश्वराकडं भाव, भक्ती, श्रद्धेने जर गेलं, विश्वासानं गेलं, काही लागत नाही देवाला. थोर प्रेमाचा भुकेला, देवाला प्रेम दिलं पाहिजे.
10 दिवस आपल्याकडे गणपती असतो. जसा पाहुणा आपल्या घरी आल्यानंतर आपण त्या पाहुण्याचा पाहुणचार करतो, त्याला सकाळी रोज आंघोळ, त्याचा चहा, त्याचा नाश्ता, त्याला जेवण, तसं आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे आलेत, त्यांचा सुद्धा तसाच उपचार व्हायला पाहिजे, त्याच प्रेमाने, त्याच श्रद्धेने, त्याच भक्तीने. म्हणून तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी, विसर्जनाच्या दिवशी लहान लहान बालकांचा इतका लळा गणपती बाप्पाला लागतो का ते अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडतात सुद्धा. असा हा गणपती बाप्पा, सगळ्यांना प्रेम देणारा, प्रेम घेणारा असा गणपती बाप्पा. गणपती बाप्पाच्या आवडीनिवडी फार सुंदर आहे. गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये मोदक आवडतात. तसा मराठी अस्मितेनुसार सणवारांची खूप रेलचेल असते पूर्ण वर्षभर. खूप सण आहे आमच्या हिंदुस्थानामध्ये, आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये. एक सण झाला का एक, गणपती बसण्याच्या अगोदरचा जो श्रावण महिना होता, त्या श्रावण महिन्यामध्ये उपवास धरल्यामुळं पोटामध्ये अग्नीचा दाह होण्याची शक्यता दाट असते, असं डॉक्टरी शास्त्र, आयुर्वेद शास्त्र सांगत असतं. मोदक बनवले जातात. मोदक कशाचे असतात? गव्हाच्या पिठाचे मोदक किंवा उकडीचे मोदक. पण त्या गव्हाच्या पिठामध्ये कणिक मळून त्यामध्ये खोबरं आणि साखर किंवा खोबरं आणि गूळ, ज्याला खिरापत असं म्हणतात, त्या गव्हाच्या कणकेमध्ये गोळे करून ते टाकून त्याला विविध प्रकारचे आकार देऊन, आता त्या मोदकाच्या पाकळ्या किती असाव्या याला सुद्धा शास्त्रीय काही कारण आहेत, खूप बारकावे आहेत. ते मोदक तुपामध्ये तळले जातात, करडईच्या तेलामध्ये तळले जातात. आता ते मोदक गणपतीला का आवडतात? प्रत्येक मोसमामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये मानवी शरीरामध्ये वातावरणानुसार काही बदल घडत असतात. आता श्रावणाचे उपवास धरून धरून पोटामध्ये पडलेली ती आग शांत करण्याचं सामर्थ्य खोबऱ्यामध्ये आहे, म्हणजे नारळामध्ये आहे. म्हणून आमचे सणवार आणि ही अस्मिता आणि ही जी पद्धत आमच्या साधू संतांनी घालून दिलेली आहे ती विलक्षण प्रकारची आहे. म्हणून गणपती बाप्पाला मोदक आवडतात, गणपती बाप्पाला दुर्वा आवडतात. या दुर्वांमध्ये विलक्षण प्रकारची शक्ती आहे. उपवास धरून धरून पोटामध्ये वाढलेली आग शांत करण्याचं सामर्थ्य ह्या दुर्वामध्ये आहे. दुर्वा म्हणजे हरळी. गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात? तसा विचार केला तर एक पुराणामध्ये कथा सांगितली जाते. अनलासूर नावाचा एक दैत्य राक्षस, तो उन्मत्त झाला आणि तो अनल म्हणजे अग्नी, असुर म्हणजे राक्षस, अनलासूर. अग्नीचं रूप त्याला घेण्याची ताकद होते, काही वरदान त्याला देवाकडून प्राप्त होते. काही केल्या तो ऐकना, साधू संतांना त्रास देऊ लागला, ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. यज्ञ होम हवन सुद्धा त्याने बंद पाडले. शेवटी सगळे विघ्नहर्त्या गणेशाकडे गेले. साधू संतांनी, ऋषीमुनींनी, देवादिकांनी सांगितलं, हे गणपती बाप्पा, सगळ्यांचे विघ्न तू दूर करतोस, आमचं विघ्न दूर कर. गणेशानं खूप दिवस घनघोर युद्ध त्या अनलासूर नावाच्या राक्षसाशी केलं, परंतु तो राक्षस काही पराजित व्हायला तयारच नाही. शेवटी गणपतीने क्रोधिष्ठ होऊन त्या राक्षसाला इकडं तिकडं पळत असताना उचललं आणि डायरेक्ट आपलं भक्ष्य बनवून त्याला पोटामध्ये टाकून दिलं, खाऊन घेतलं. योग असा झाला, त्याचं नाव अनलासूर होतं, अग्नीचं तो स्वरूप होता. पण त्या अग्नीमुळं देवाच्या पोटामध्ये दाह व्हायला लागला. आमच्या ऋषीमुनींना, जंगलात तपश्चर्या करणाऱ्या साधू संतांना या आयुर्वेदाबद्दल फार चांगली अशी माहिती होते. साधू संतांनी, देवादिकांनी गणेशाला विनंती केली, देवा तुम्ही ह्या दुर्वेचा रस जर आपण घेतला तर तुमच्या पोटामध्ये असलेली आग शांत होईल. जसं भगवान शिवाने कंठातली आग शांत करण्यासाठी सर्प गळ्यामध्ये धारण केला, गणपतीने सुद्धा आपल्या पोटाला करदोडा म्हणून सर्प सुद्धा लावलेला आहे. त्याचं कारण असं आहे, सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. नवे नवे सर्प हा थंडगार नावाचा एक प्राणी आहे, थंड आहे. या दुर्वांमध्ये विलक्षण प्रकारची शक्ती आहे. आज सुद्धा आपण बघतो, ज्या वेळेला कुत्र्याचं पोट दुखायला लागतं त्यावेळेला कुत्रं डॉक्टरकडे जाऊन म्हणत नाही, कारण त्याला बोलता येत नाही, माझं पोट दुखतंय. कुत्रं पळत पळत जातं आणि बांधावरली हरळी खातं. कोणी दिलं हे ज्ञान?
या प्राणी मात्रांना ज्ञान देणारा ईश्वरच आहे. आपल्याला बोलता येतं, आपल्याला भावना आहे, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला हे कळलं पाहिजे. ह्या ज्या वस्तू आहे, हे जे आयुर्वेद आहे, का आवडतं गणपतीला, तर ह्या दुर्वांमागचं मोठं शास्त्र आहे. ह्या दुर्वा आयुर्वेदामध्ये सगळ्यात मोठा अग्नीचा दाह पोटामधला शांत करणारा आहे, पित्तनाशक आहे. नवे नवे माता भगिनींच्या खूप अशा आजारांवरती ह्या दुर्वा सुद्धा काम करत असतात. असो, गणपती बाप्पाला आवडतं जास्वंदीचं फूल, पण त्याचा रंग लाल आहे. रक्त वाससम रक्त गंधानुलिप्तांग रक्त पुष्पे सुपूजितम. रक्त पुष्प, रक्त म्हणजे लाल रंग असतो त्या रक्ताचा, आणि पुष्प म्हणजे फूल. लाल रंगाचं फूल गणपती बाप्पाला आवडतं. जास्वंदीचं फूल किती सुंदर आहे बघा. तसं हे जास्वंदीचं फूल मस्तकावरती जबरदस्त आयुर्वेदामध्ये काम करणारं आहे. आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे. प्रत्येक देवाने वेगळं वेगळं डिपार्टमेंट खातं सांभाळलंय. मग गणपतीचं खातं कोणतं? बुद्धीचं खातं. बुद्धीचं डिपार्टमेंट गणपतीकडे आहे. आणि बुद्धिवर्धक हे जास्वंदीचं फूल आहे. म्हणून गणपती बाप्पाने त्याला जवळ केलं. यातनं आम्ही काय शिकायचं? हे फुलं जर आपण 60 फुलं लाल जास्वंदीचे आणि 60 पानं लाल जास्वंदीचे जर एकत्र करून आपण हलक्या उन्हात वाळवले, त्याचं चूर्ण केलं आणि संध्याकाळी किंवा सकाळी जेवणाच्या अगोदर आपण त्याचं चूर्ण जर एक अर्धा चमचा दुधासोबत जर घेतलं किंवा कोमट पाण्यात जर घेतलं तर बुद्धी वाढते. इतकी ताकद आहे. बुद्धीची घेण्याची कॅपॅसिटी वाढते. केलेला अभ्यास लक्षात राहतो. इतकं जबरदस्त सामर्थ्य ह्या लाल जास्वंदीच्या फुलामध्ये आहे. केस गळत असेल, केसात कोंडा असेल, टक्कल पडलं असेल, या लाल जास्वंदीचे फुलं जर आपण खोबऱ्या तेलामध्ये उकळून घेतले, गाळून ठेवलं ते तेल आणि रोज मालिश करून डोक्याला हे तेल जर लावलं तर केसांचा विकार सुद्धा आपला गेल्याशिवाय राहत नाही. डोक्याचा विकार गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण ह्या लाल जास्वंदीच्या फुलांचा वापर सुद्धा आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळेचं बंधन असल्या कारणानं व्हिडिओ मोठा होतो. व्हिडिओ मोठा झाल्यानंतर बघायला रटाळ वाटतो. म्हणून थोडक्यात थोडे परीने रे तुकाराम महाराज म्हणतात, थोडं द्या, शुद्ध द्या आणि ते भावपूर्ण श्रद्धायुक्त अंतकरणाने द्या. गणपती बाप्पा सगळ्यांना सद्बुद्धी दे, सत्कार्य करण्याची प्रेरणा दे, खरे बोलण्याचा अभ्यास दे, तुझ्या सत्य स्वरूपाचे ज्ञान दे. आणि गणपती बाप्पा तुझी जन्मांतरीमध्ये अशी सेवा आमच्या हातून घडू दे. आजच्या भागामध्ये इतकंच. उद्याच्या भागामध्ये आपण सुख करता दुःख हरता या आरतीचा मतीत अर्थ बघणार आहोत. गणपतीच्या अजून काही आवडीनिवडी आहे त्या बघणार आहोत. कळकळीचं सांगणं आहे. हे गणपती अथर्वशीर्ष गणपतीचं महत्त्व सांगत असताना आपण आपल्या घरामध्ये गणपती अथर्वशीर्षाचे सामुदायिकरित्या पाठ म्हणावे आणि त्याची नोंद आपल्या जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये करावी. कारण कोरोनाची महामारी जर आपल्याला घालवायची असेल, हे जगावर ह्या मानवजातीवर आलेलं विघ्न जर दूर लोटायचं असेल तर विघ्नहर्ता गणेशालाच आपल्याला प्रार्थना करावी लागेल. म्हणून ही प्रार्थना गुरुमाऊलींनी केलेला संकल्प तडीत जावो अशी संकल्पना आज आपण करूया आणि तो संकल्प आपण पूर्ण करण्यास गुरुमाऊली हातभार लावूया आणि त्या गुरुमाऊलींच्या चरणी ही आपण सेवा रुजू करूया. म्हणून गणपती अथर्वशीर्ष आपण रोज म्हणा, सामुदायिकरित्या म्हणा. झालेली सेवा कृष्णार्पण. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. कृष्णार्पण.